इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? नमस्कार सगळ्यांना. आणि आता आम्ही आमची पॅकिंग वगैरे सगळी चालू आहे बघा. ह्यात सगळे आणि छोटीच बॅग घेतली आहे माझी फ्रेंडकडे म्हणून ही बॅग घेतली आहे. आणि हा आमचा खाऊ, हे माझं मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे ह्याच्यात आहेत सगळे. असं काय झालं आहे? आणि हे मला खूप आवडतं. मी हे कालच्या ब्लॉगमध्ये पण खूप खाल्लं. एकच पॅकेट आणलेलं, आता दोन पॅकेट आणलेत. आणि हे ह्याला राजगिऱ्याचे लाडू होतात, उपवासाचे लाडू हे. आणि माझी ही एक बॅग घेते मी, हँडबॅग. तर नॉर्मल सामान आता मी पॅक करतोय आणि जास्त काय पॅकिंग करत बसणार नाही, कारण एकच दिवस जाणार. उद्या पोचणार, दर्शन वगैरे करून उद्याच लगेच निघणार आणि परवा घरी पोचणार. सो जास्त काय पॅकिंग वगैरे करत नाही आहे. आणि गाडी आमची आहे, फक्त आम्हाला कोणालाच ड्रायव्हिंग येत नाही, म्हणून आम्ही ड्रायव्हर भाड्याने मागवलं, म्हणजे ड्रायव्हर बोलवलं आहे. सो त्याला पे करणार आहे. 2100 की 2200 रुपये सगळं जे आहे ते पे करणार आहे. आणि बाकीचं सगळं खर्च तर आमचं असणार आहे. मी तर गाडी घेऊन ठेवली, आम्हाला काहीच चालवता घेऊन नाही. वाव. सो आता पॅकिंग वगैरे आपण कंप्लीट करूया, देन नंतर आपण भेटूया. सो आत्ता आपण 9 वाजता ड्रायव्हर येणार आहे. सो तोपर्यंत आपण खाऊ गल्ली खाऊन घेऊया. मला भूक लागली, मी काय खाल्लं नाही आहे. एकतर हिने काय खाल्लं? वॉटरमेलन खाल्लं आहे, वॉटरमेलन. आणि मी काहीच नाही खाल्लं आहे. आणि मी माहिती हे घालणार आहे आता, माझा नाईट ड्रेस. तर मला बघतो कशी, मला गाडीमध्ये कम्फर्टेबली बसायचं आहे. आणि मी पुढे बसणार नाही आहे, बिकॉज पुढे यावेळेला स्मितीश नाही आहे, यावेळेला दुसरा ड्रायव्हर मागवला आपण. सो त्याच्यामुळे मी पुढे नाही बसणार, डॅडी पुढे बसणार आहे आणि मी मागे बसणार आहे. मला मागे बसायला अजिबात आवडत नाही, बिकॉज मागे एकदम माझं कंजेस्टेड होतं. सो ठीक आहे, आता 9 वाजता ते लोक येणार आहेत. म्हणजे पप्पा आणि हर्ष तर गेला बाहेर आहे सगळं सामान वगैरे ठेवायला. आणि आता ड्रायव्हर येईल 9 वाजता. 9 वाजता आम्ही लोक निघणार आहे. तोपर्यंत मी खाऊन घेते. चला बाय. सो आता आपण म्हणजे देवाच्या पाया वगैरे पडून आता आपण निघतो आहे फायनली जायला. आणि वाजलेत किती येतो स्वामी, 9:45 झालेले आहेत आणि खूप लेट झाला आहे. सो आता आपण फटाफट आधी निघूया. आणि मी अशाच निघणार कारण मी मागे बसणार आहे. सो चलो फटाफट निघूया आपण. ओढला तू त्या कोपऱ्यात जाते की हा जाऊ या त्या कोपऱ्यात जाते. पाणी स्वतः आपण CNG वगैरे भरलाय. ओके, आता CNGचं किती होते? 600 मध्ये आपला CNG फुल होतो. बघूया आता. बघा मग 600. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता उठलेलो सॉरी. इकडे मी मम्मी आहे आणि मम्मी आता उठून सगळी तयारी झालेली आहे. चलो आपण फटाफट आंघोळ करून घेऊया. सो आता आपण चेकआउट करतो आहे आणि निघतोय. आणि आता बाहेर जाऊन चाय वगैरे पिऊया. मम्मीने तर चाय पिलेली आहे, फक्त मला चाय प्यायची आहे. सो आत्ता आपण हॉटेलच्या खालीच एक चायचं असं कॅन्टीन टाईप आहे. सो आपण तिकडे आता चाय प्यायला आलो आहे. आणि हे हॉटेल आहे, मला विजिट करायचं असेल तर करू शकता. हे बघा, खूप छान हॉटेल आहे. एक मिनिट. हां, खूप छान हॉटेल आहे आणि खूप क्लीन आहे, मेन गोष्ट म्हणजे.
सो तुम्ही विजिट नक्की करा जर तुम्ही संगमेश्वरच्या इकडे येणार असाल. कारण इकडे मी खूप सारे लॉज वगैरे बघितले आहेत बट ते एवढे घाण असतात ना, लिटरली खूप घाण असतात. तर एका काकाने सांगितलं इकडे एक इंद्रधनु म्हणून एक आहे, तर तिकडे तुम्ही जाऊन बघा. सो एवढं मस्त आहेत ना ते, खूप छान आहे. थोडा प्रॉब्लेम झाला रूमसाठी, पण रूम खूप जास्त क्लीन होते. पैशाचा प्रॉब्लेम नसतो, एखाद्या माणसाला फक्त रूमचा प्रॉब्लेम असतो. रूम खूप जास्त क्लीन होते. सो हां, तुम्हाला करायचं तर विजिट करू शकता. बघा नंबर सर. चलो बाय. डू पैसा दिया ना, लिया पैसा लिया. दाखवते वरती तू. सो आपली इथं आता चाय आलेली आहे, दाखवते तुम्हाला. मस्त चाय. आता काय गरम गरम होत होतो अंडात डिशमध्ये होत. ही. हां, मी कधी डिशमध्ये अशी पिली नाही चाय. बघ की होत होत तरी नाही, थोडीशी. थोडीशी. अगं डिश थोडी अर्धी भरायची असते. एवढी हां एवढी हां येते का तुला? हातात फोन पकडला आणि ज्यादा बोलते आहे का? विचाराने त्रास. 5 रुपयाची खाली पडली. हे लगेच थंड होते त्याची. करायची मस्त आहे. मस्त आहे म्हणून त्याला म्हणते मी, त्याला पण. आता अक्कलकोटला जायचं. कधी? आणि ह्याची परीक्षा झाल्या वगैरे पुढच्या महिन्यात. आता आम्हाला 2 करता येणार. काय आता आलोय बरोबर आहे. आता मी याच्यामध्ये जाणार. ते तू हां काय बोलते का? काका हिने चहा सांडलेला आहे काय? मी चाय सांडला म्हणजे ही जी चुकी होती ती, पण तिला करता येत नाही काय सुद्धा. मग तिने मला सांगितलं नव्हतं. कळलं? चहा होता पण येत नाही. छोटू ज्यादा बोल मत, समजी ना. चहा भी ओतने को नहीं आता इसको. ओतने ही कुठली हिंदी आहे का? हिंदी मराठी मिक्स करते का? हा, हिंदी मराठी भाई भाई. गावात आली ना ही, हिंदी मराठी मिक्स. चहा चणी खाई. आणि आज ऊनच आहे. आता रात्री जेवढं गार वाटत होतं तेवढं आता ऊन लागतं. मला आता पण गार लागतं बिकॉज एसी. तर फटाफट आपण जाऊया मंदिरात. आता आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. तुम्ही मंदिर बघितलेलं खूपदा व्हिडिओमध्ये, तरी मी आज रिटर्न तुम्हाला दाखवणार आहे मंदिर कसं आहे. ठीक आहे, चला. हे बघा, हे नाही आहे पण तुम्हाला दाखवते. ते छान दिसत होतं म्हणून तुम्हाला दाखवलं. आणि इकडे ना मी आता एक बंगला बघितला, त्याचं नाव काय होतं? मन्नत. स्वतःला शाहरुख खान समजते. नॉन सेन्स. आणि इकडे ऑलमोस्ट सगळी लाकडाचीच घर आहेत. लाकडाचीच घर आहेत. पार्किंग लॉज. माय गॉड. झाडी झडपी. हे बघा मंदिर. मंदिर बंद आहे. भटजींचा संडे आहे. बघा भटजींना बघा कुठे भेटतात. भटजींच्या पकडा आणि घेऊया बिकॉज आपण आलेलो आहोत. हे बघा मंदिर. बाबा करून गेली असते पूजा करून. एवढं लवकर किती वाजते? सो हे आहे सुंदर असं मंदिर. हे बघा किती छान छान देव आहेत ना, दगडाचे देव आहेत. हे कार्तिक स्वामींचं. थांबा तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. आणि हे बघा,
हे ना संगमेश्वरला खूप आतमध्ये असं कसब्यामध्ये मंदिर आहे. हे खूप छान मंदिर आहे. इथे मस्त असं मंदिर आहे, पण मंदिर ना सध्या बंद केलंय. स्वीट यार. तुम्हाला देणगी द्यायची असेल तर इकडे तुम्ही देऊ शकता. डिजिटल. आणि इथे हे बघा, श्री रिद्धी, देव कालभैरव, श्री सिद्धी. आणि ही आमची श्री भैरी भवानी आई. ही आमची कुलदैवत. असं हे खूप छान आहे. पण ते आतमधनं खूप अजून छान दिसतं. कधी आणि स्वामी समर्थांचा मस्त एक फोटो आहे. हे मंदिराचा आवारा खूप छान आहे. इकडे दत्तांचा फोटो आहे. हां, हे बघा, इथे हात धुवायला, पाय धुवायला असं वेगवेगळे सेक्शन्स वगैरे आहेत. हां, माझ्याकडे नाही, गाडीत आहे. इथे मस्त छान छान अशी फुलं वगैरे पण आहेत. हे बघा, खूप छान छान फुलं वगैरे पण आहेत. स्वच्छता गृह वगैरे सगळं आहे. मंदिर पण असं खूप प्रसन्न मंदिर आहे. आता काय माहिती भटजी येत आहेत की आम्हाला असंच बाहेर पूजा करून जावं लागतं. आय डोंट नो. चला मग. इकडे पण फुलं आहेत. ही बघा किती खोड फुलं आहेत. वाव. तर चला अबोलीची फुलं. आणि इथे इथे काय आहे? काय आहे इथे? इथे ज्ञानव्यापी कुंड आहे. पण तिथं तर बाहेर जाऊन दाखवायला लागेल आणि बाहेर खूप ऊन आहे. चला आपण नंतर. इथे पण आहे. थांबा, तुम्हाला इकडचं तर मी दाखवलंच नाही. आता खाली तर जात नाही. हे डाळेश्वर मंदिर आहे. हे बघा, शंकराची मस्त पिंड आहे ते. तुम्ही पण लवकर इकडे या, कारण खूप छान असं मंदिर आहे. आणि इकडे स्मशानभूमी पण आहे. चला भेटू आपण थोड्या वेळात. आता आपण चाललोय फुलं तोडायला थोडीशी पूजेसाठी, कारण आपल्याला हार भेटले नाही ऍक्च्युली. हा, तुम्हाला मी दाखवते. हे बघा मंदिर. छान आहे ना. आता इथे मस्त अशी ओटीची तयारी वगैरे चालू आहे. यो, ही आपण साडी घेतलेली ती. खोल्याबरोबर कसा मस्त ओटी बिटे तयार केली आता. आता आपण भटजींच्या घरी चाललो आहोत पाया पडायला. त्यांच्याकडे पाहुणे आहेत म्हणून मी जास्त व्हिडिओ वगैरे काढत नाही आहे. चलो. सो आता आम्ही ड्रायव्हर काकांच्या बहिणीच्या घरी गेलेलो
तिथे चाय पिला, पण मला भूक लागलेली यार. मला ते चकली विकली नाही आवडत सकाळी सकाळी खायला. मला काहीतरी असं खायचं आहे, नाश्ता करायचा आहे. मला खूप भूक लागली आहे. काय चालू झालं? बघू आपण कुठून तरी आपण नाश्ता वगैरे आपण आता म्हणजे तर नाश्ता करायला थांबूया. नाश्ताच करूया, जेवण नको ते. हां सिरियसली. चलो बाई. मिसळ. तर आता आम्ही इथे नाश्ता करायला म्हणून थांबलो. मगाशी आम्ही चाय वगैरे पिला फक्त आणि काय खाल्लं नव्हतं. आता खायला थांबलो. तर बघू इकडे पोहे वगैरे चायनीज वगैरे सगळं दिसतंय. पोहे नाही दिसत आहेत. दिसत मिसळपाव वगैरे आहे. बघू काहीतरी खाऊ आपण. नॉर्मल नाश्ताच करायचा. आता आम्ही इकडे ऑर्डर वगैरे दिलेली आहे. 2 पोहा म्हणजे मॅड एक पोहा आणि एक उपमाची ऑर्डर दिलेली आहे. मला खूप जास्त भूक लागली आणि मी आता खाणार आणि नंतर मग कंटिन्यू मग थांबणार नाही आम्ही लवकर. आणि मम्मा तू काय दिलं आहे? तू काय मिसळ दिली मम्माने. मम्माची मिसळच आहे, ड्रायव्हरांची मिसळच आहे. तर बघू टेस्ट कशी लागते. मी उपमा आणि पोहे तर सांगितले जोशमध्ये. आता बघूया. सो मला वाटलं की आमचं म्हणजे पोहा वगैरे लवकर येईल. मिसळ लवकर आली आणि पोहा अजून नाही आला. आणि याने लिंबू एवढा पिळला की त्याला अख्खी टेस्ट लिंबू लागते. हां ॲक्च्युली त्याला लिंबू लागते पूर्ण. गरम गरम कमी. आता आमच्या इथे पोहे आलेले आहेत आणि खूप जास्त गरम आहेत. खूप जास्त गरम आहेत. टेस्टी चांगला टेस्टी आहे. इकडे आपण आता उपमा नाही खाल्ला. आपण कुठे काय खाल्लं. आता इकडे आपण उपमा भाकऱ्या आहेत ना मम्मी आपल्या, त्याला जाऊन तिकडे दाखव. आणि इकडे हे मस्त खोबऱ्याचं CNG भरायला गेलेत ना ते. तिकडे CNG भरायला जावा. इकडे उपमा आहे. इकडे मस्त खोबऱ्याची चटणी मला उपमासोबत आवडते. सो आपण आता टेस्ट करूया. गरम आहे यार, हेच ना आवडत गरम. थांबा आपण असं करूया. आता अशी खोबऱ्याची चटणी. माझं कॉम्बिनेशन जरा डिफरंटच आहे आणि हटके आहे मेन गोष्ट. सो छान झालं. टेस्टी आहे. सो आता आपण नाश्ता वगैरे केला आणि मी नाश्ता पार्सल घेतला आहे बिकॉज मला तेवढा नाश्ता गेला नाही. आणि ते तूप होत म्हणजे तुपातला बनवलेला शिरा होता. मला तुपातला बनवलेला नाही आवडत जास्त. कुठली कोणी हजमणी होतं ना तशातली करते माझी. सो हे घे. आता हे घे नाही तर छोटू हाथ में लेना, ये इधर डाल दे. कसं होतंय.
मंदमाई शिकलेली नव्हती का मंदमाई अडाणी सो आपण आता बोल 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 काय बोल होती बोल बोल छोटो काय बोल हे उतल्या का सोडून व्हिडिओ कसले ऍड करत मग व्हिडिओ नको एंड करू थांब ना जरा पसारा पण दाखव ना हा बघा हा बघा पसारा पसारा पसरला पसरला सगळा पसरला मी पण पसरला ओके बघितलं ए बघितलं झालं पसारा तू पण पसर अशी पसर पसरायचं काय थांब ओके सो आता मी व्हिडिओ इकडे एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी आता हे जे आपण पार्सल घेतलंय ते आता मी खाऊन घेते भूक लागली मला आता खूप जास्त आणि भूक लागलं मी काही खाऊ शकते सो आता मी हे खाऊन घेते फटाफट तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा